नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. पाकिस्तानमधल्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती तयार झालेली आहे. या परिस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरले. झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारतानं मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलंय. त्यामुळे पाकिस्ताननं पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. ही परिस्थिती आहे झेलम नदीच्या आसपासच्या भागातली. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया मुझफ्फराबादमधील परिस्थिती नेमकी काय आहे आत्ताची. झेलम नदीची पाणी पातळी अचानक वाढली आहे. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. पूरस्थितीसाठी पाकनं भारताला जबाबदार धरले. कोणतीही पूर्वकल्पना न देता झेलम नदीत पाणी सोडल्याचा पाकनं कांगावा केलाय. झेलम नदीची पाणी पातळी 7 ते 8 फुटांनी वाढली आहे. भारतावर पाकिस्ताननं हे आरोप केलेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आठवडाभराच्या आतच पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं झेलम नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भारतानं पूर्वसूचना न देता नदीचं पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आलाय. पाकिस्तानकडून कायम भारताविरोधात काही ना काही कांगावे सतत सुरू असतात.